क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर 16 फेब्रुवारीला आमरण उपोषणाचा इशारा। महसूल विभागाच्या कथित अन्यायाविरोधात खर्डी येथील शेतकऱ्याची भूमिका। शहापूर खर्डी येथील शेतकरी कुटुंबाच्या जमिनीबाबत महसूल विभागाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत धीरज मुन्नाप्रसाद तिवारी यांनी 16 फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय शहापूर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। याबाबत त्यांनी तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर केले। मौजे वारसकोड तालुका शहापूर येथील गट क्रमांक 4, 2 आणि 7, 5 अशी एकूण सुमारे 2 हेक्टर 26 आर जमीन ही त्यांच्या कुटुंबाची असल्याने तिवारी यांनी नमूद केले। या जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री झाल्याचा आरोप करत संबंधित व्यवहारांची चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकरी कुटुंबाची हरकत असतानाही MIDC खर्डी हद्दीत सदर जागा अधिग्रहित करून परस्पर मोबदला वाटप केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। जमीन मोबदल्याची रक्कम स्वीकारलेली नसताना फेरफार क्रमांक 1060 नुसार 7/12 नोंदीत बदल करण्याचा प्रयत्न होता, असा दावा तिवारी यांनी केलाय। महसूल विभागाच्या या कथित अन्यायकारक कारभाराविरोधात आपण शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। उपोषणाचा तपशील पुढील प्रमाणे। तारीख 16 फेब्रुवारी 2026, ठिकाण तहसील कार्यालय शहापूर, जिल्हा ठाणे। दरम्यान या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आल्या आहेत। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा धीरज तिवारी यांनी दिलाय। खर्डी प्रतिनिधी सगीर शेख आणि महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि जे मूळ शेतकरी आहेत त्यांना त्या मोबदल्यापासून वंचित ठेवून नाही का यांनी परस्पर आपला त्यांची हरकत असताना म्हणजे अधिग्रहण करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी जर पत्र लिहिलेलं का ही जागा आमची आहे, त्याचा मोबदला कोणालाही देऊ नये। आम्ही तशी अपील तहसीलदार साहेबांकडे, प्रांत साहेबांकडे केलेली आहे। ती अपील असताना सुद्धा तसं त्यांना लेटर देताना पण मोबदला परस्पर नाही का विवेक शाह आणि सुमित कोठारी यांना देण्यात आलेला आहे। याचा अर्थ काय का शेतकऱ्यांना आता त्या शेतीसाठी त्यांच्या वडिलांनी नाही का नजराना भरला 16 लाख रुपये, तो कर्ज घेऊन भरला। तो कर्ज घेऊन भरल्यानंतर अशी सरकारची होत असलेली चालढकलपणा आणि फसवणूक, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला, ते मयत पावले। म्हणजे शेतकऱ्यांना मारण्याचं काम यांनी करायला घेतलेलं आहे काय। त्या विरोधात नाही का 16 तारखेला शेतकरी इथे उपोषणासाठी बसते आणि आमच्या शिवसेना खर्डी शहर प्रमुख यतीन दांडगे, आमच्या सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांना सर्व पाठिंबा देतो। 16 फेब्रुवारी रोजी उपोषणाचं पत्र दिलेलं आहे, त्या संदर्भात आपण काय सांगाल? मी शेतकरी धीरज मुन्नाप्रसाद तिवारी, वरसकोल MIDCमध्ये असलेले गट नंबर 4/1, 72/5 ही जागा आमच्या मालकी हक्काची असून या जागेचे बेकायदेशीर रजिस्टर मारून आमच्यावरती MIDC म्हणजे जे कोणी साहेब लोक आहेत आणि भूमाफिया, महसूल अधिकारी आणि जे भूमाफिया विवेक शहा आणि अरविंद कोठारी यांनी आमच्यावरती बेकायदेशीर असं रजिस्टर मारून घेतलेलं आहे आणि आमची फसवणूक केलेली आहे। माझे वडील जिवंत असताना त्यांच्याकडनं ह्या जागेचा नजराना म्हणून 16 लाख रुपये 16,44,512 एवढा ह्या जागेचा नजराना भरून आमचा फेरफार मंजूर झाला होता, ज्याचा फेरफार नंबर हा 1060 हा पडला होता। फेरफार पडल्यानंतरही अजूनही आमचे 7/12वरती नावं घेतलेले नाही आहे। आमची हीच मागणी आहे की फेरफार मंजूर झाला होता, त्यानंतर आमचा 7/12 पडावा होता। तर 7/12वरती फेरफार मंजूर झाल्याप्रमाणे आमचे नावं रेकॉर्डवरती घेऊन आमचा 7/12 आमच्या नावे करून द्यावा। ह्या कारणामुळे आम्ही 16 तारखेला म्हणजे येत्या सोमवारी 16 फेब्रुवारी 2026ला आमरण उपोषण करणार आहे। ही आमची मागणी आहे की आमचा जो फेरफार मंजूर झाला होता त्या हिशोबाने आमचा 7/12 मंजूर करून द्यावा आणि ज्या लोकांनी म्हणजे विवेक शहा आणि कोठारी ह्या लोकांनी जी जागेची आमच्यावरती फसवणूक केलेली आहे बेकायदेशीर, त्यांनी जे रजिस्टर मारून फसवणूक करून घेतलेली आहे ते आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आमचा 7/12 आम्हाला मान्य करून द्यावा, आमच्या नावी चढून द्यावा आणि जे MIDCमध्ये त्यांनी आमचा मोबदला घेतलेला आहे ते MIDCवाल्यांनी
त्यांच्याकडनं काढून परत आम्हाला द्यावा, म्हणजे शेतकरी कुटुंबियांना, म्हणजे की आम्ही त्या जागेचे असली वारस आहोत, हक्कदार आम्ही आहोत त्या जागेचे. आमची तिकडं फसवणूक झाली होती, म्हणून ते मोबदला आम्हाला मिळावा यासाठी आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.